लपायचं काय संबंध, त्याला काय लपायचं, कशामुळे लपवायचं, काय संबंध. फक्त खूप अनेक वर्षापासूनची इच्छा होती एक दसरा मेळावा होणं गरजेचं आहे आणि ते घेतलं म्हणून दम निघत नाही की कधी येतोय कधी येतो. आणि जसा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तोच उत्साह भरलेला आहे की चला आता एक दिवस कामं नाही करायचे, कोणी शेतात आहेत, नोकऱ्याला आहेत, कोणी कशाला आहेत कशाला, सगळे कामं सोडू चला आपण दर्शन घेऊ, तिथं आशीर्वाद घेऊ, देवदेवतांच्या पाया पडू. कारण ते 3.5 मुहूर्तापैकी तो एक पवित्र पीठ येते काय 3.5 शक्तिपीठांपैकी. त्यामुळं आपण सगळेजण एकत्र यायलो तेव्हा आनंद आहे, ते आनंद व्यक्त करतोय आम्ही. थोडं राजकीय, तुम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. सोबतच तुम्ही निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही द्विधा मनस्थिती आहे. मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे, तर याबाबत थोडं खुलून सांगा ना आम्हाला, काय भूमिका आहे तुमची? नाही पाडायचं कुठे, आणखी पाडायचं नाही उभा करायचं नाही, दोन्ही नाही. आणखी बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे. पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. आमचं ते आता शेवटी त्या प्रवाहाकडे यांना जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही विलायचे. पण मला एक आशा आहे, मी आज पहिल्यांदा हे शब्द बोलतो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत असे आम्हाला मराठ्यांना आशा आहे. ते मराठ्यांशी दगाफटका करणार नाहीत, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे आम्हाला. 100% फडणवीस साहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. असं त्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही. त्याचं कारण असं, मी लोकसभेच्या आधीही सांगितलं होतं सरकार निवडणुका घेणार नाही. मी लोकसभेच्या आधी सांगितलं होतं घेणार नाही. जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डावलून तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, हे दोन्ही सांगितलं होतं. आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असं हे मी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं, म्हणून जे व्हायचं ते झालेलं आहे आता. म्हणून आताही परत सांगितलं आपण त्यांना की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावण्या फडणवीस साहेब करा. तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे. आपण जेवढे काय गणितं जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणितं केले ते सगळेची सगळे फेल केले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे. याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल आपण. त्यामुळं फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत. त्या पुढं ढकलतील. नसता आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करते 100% खात्री आहे. कारण आम्हाला त्या राजकारणात जायचं नाही आहे. आणि हेच आव्हान मी भाजपमधल्या आमदारापासून ते गरीब मराठ्यांपर्यंत, भाजपमधले आमदार मंत्री खासदार मराठ्यांची आणि सामान्य मराठ्यांनाही आव्हान केलेलं आहे की तुम्ही नेत्यांना सांगा तुमच्या फडणवीस साहेबांना की ज्या मागण्या आहेत त्या मात्र द्या मराठ्यांच्या. उद्या माझ्यावरती कोणी नाराज व्हायचं नाही. उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजूनं उभाच नाही राहायचं, स्वतःच्या लेकराच्या बाजूनं उभा राहायचं. जातवान मराठ्यांनी हे काम करायचं. आणि तुम्हाला तुमची जात आणि लेकरच मोठे करायचे तर भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचं त्या मागण्याची अंमलबजावणी करा. बाकीचं मग आम्ही बघतो. मग आम्ही राजकारण केलं आमच्या कानाला धरा. पण नाही केलं तर माझा नाविलाज आहे. मी हे 3 दिवसापासून भाजपमधल्या मराठ्यांना सांगतो सगळ्याच की तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मला त्या राजकारणाकडे जायचं नाही. त्यांनी नाही दिलं तर माझा नाविलाज आहे. मग आता ते समजून सांगतील. आहे वेळ आणखीन 7-8-10 दिवस आहेत वाटतं आणखीन आचारसंहितेला. म्हणून एक अशी आशा आहे की भाजपमधला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळा मराठा फडणवीस साहेब सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा. म्हणून आम्हाला आशा आहे की फडणवीस साहेब आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील. आणि जो देतो, जो समाजाचा फायदा करतो, समाज त्याला उघड्या डोळ्यानं बघत असतो. ते तर का डोळे झाकून समाज बघणारा आणि त्यातले त्यात मराठा तर अजिबात डोळे झाकून बघणारा नाही. मग तुमचे फायदे आहेत. तुम्ही नाही केलं माझा नाविलाज आहे फडणवीस साहेब. आणि माझी पुन्हा एकदा इच्छा आहे मागं होती तशी
मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ नये. तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी नाही. त्याचं लेकराचं हित हेच समाजाचं हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजणार आहे. आणि जर तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत फडणवीस साहेब मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी नाही केली, पुन्हा तोच शब्द वापरतो, माया नावाने बोंबलायचं नाही, ओरडायचं सुद्धा नाही. हे काय झालं? तुम्ही किती याद्या करा, किती गणित बांधा, किती नादी लावा, याला तिकीट दिलंय आमदार आणि बाकीच्या माजी आमदार एवढेच निवडून आण रे, तुला पुढं संधी देईल, किती नादी लावा तुम्ही, ते बी लोक माझ्याकडे आलेत. फडणवीस साहेब आता काय सांगावं मला, आता माया नाही राहत पोटात. तुम्ही ज्याला ज्याला म्हणले एवढे वेळेस याला तिकीट द्यायचं रे,